नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि वेळ हा 1 तासाचा देण्यात आलेला आहे। क्वेश्चन 1A 1 मार्क्स साठी आहे। राइट 5 वर्ड्स दॅट एंडिंग विथ ing and ed। असे शब्द त्या ठिकाणी लिहायचे आहे की ज्याचा शेवट ing आणि ed ने होईल। त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहे वॉचिंग, स्टँडिंग, रीडिंग, ड्रॉइंग, क्राइंग आणि ed ने शेवट होणारे वर्ड्स आहेत वॉच, डान्स्ड, फिक्स, यूज्ड, ऑफर्ड। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन पुट प्रॉपर वर्ड्स अँड कंप्लीट गिवन सेंटेन्स 4 मार्क्स साठी आहे। योग्य शब्द लिहून तुम्हाला ते सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे। फर्स्ट, I am students. Second, you are boys. Third, he is a boy. Fourth, she is a girl. Question 2 मधील A question fill in the blanks 4 marks साठी आहे। First, every name is called a, त्याचा आन्सर आहे noun. Second, in place of the noun the dash dash stands, pronoun. Third, the adjective describes a thing. त्या ठिकाणी कंसात शब्द दिलेले आहे, तुम्हाला प्रॉपर वर्ड्स त्या ठिकाणी निवडायचे आहे। फोर्थ, द वर्ब मीन्स ॲक्शन। क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन रीड अँड राईट 4 मार्क्स साठी आहे। ड्रेस, ड्रेस्ड, दुसरे आहे लुक, लुक्ड, थर्ड वॉक, वॉक्ड, फोर्थ ग्राफ्स, ग्राफ्स्ड आणि फिफ्थ आहे जम्प, जम्प। ईडीचा उच्चार मनात करायचा आहे। क्वेश्चन 3 गिव्ह ॲज मेनी एक्झाम्पल ऑफ द फॉलोइंग 2 मार्क्स साठी आहे। फर्स्ट आहे एनिमल्स, एनिमलचे एक्झाम्पल डॉग, काऊ, कॅट, रॅबिट, पिजन, फ्रॉग, क्रो, डॉल्फिन, व्हेल। सेकंड आहे बॉडी पार्ट्स हेड, फॉरहेड, आय, इयर, नोज, नेक, हँड, फिगर्स, थंब, चेस्ट, लेग, नी, फूट। क्वेश्चन 4 मधील ए क्वेश्चन राइट द ऑपोजिट ऑफ द फॉलोइंग 2 मार्क्स साठी आहे। फर्स्ट, अनसेफ, सेफ, अनकाइंड, काइंड अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे। क्वेश्चन 4 मधील बी क्वेश्चन आयडेंटिफाय द टेन्स 2 मार्क्स साठी आहे। जे पहिले वाक्य आहे त्याचा योग्य टेन्स आहे पास्ट कंटिन्यूअस टेन्स। सेकंड सेंटेन्स योग्य टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स। सी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग स्टेटमेंट इनटू युअर मदर टंग 1 मार्क्स साठी आहे। दॅट्स क्वाइट अ लीप, ती एक झेप आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 7वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली आणि जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा।